आता पाहू आपण नैसर्गिक संख्यांची बेरीज, समसंख्यांची बेरीज आणि विषम संख्यांची बेरीज. ठीक आहे, म्हणजे नैसर्गिक संख्या, मग या नैसर्गिक संख्यांची जर है ना बेरीज पाहिजे असेल बेरीज, तर आपण दोन प्रकारे, म्हणजे एक असेल समजा, लक्ष द्यायचं पहा, 1 ते n पर्यंतच्या है ना 1 ते n पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज. एक तर हा टॉपिक आहे बेरीज 1 ते n पर्यंतच्या, आणि एक आहे समजा तुम्हाला असं म्हणा, उदाहरणार्थ समजा 12 ते 123 पर्यंतच्या है ना सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. एक तर असं म्हणा, म्हणजे 12 ते 123 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येची बेरीज, त्याच्यानंतर इथे दिसत आहे 1 ते n पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज. शेवटी दोन्हीकडे नैसर्गिक संख्यांची बेरीज आहे. पण तर 1 ते n पर्यंतच्या नैसर्गिक संख्याची जर बेरीज पाहिजे असेल तर मग आपण काय वापरतो, फॉर्म्युला. ठीक आहे ना, मग 1 पासून सुरुवात झाली पाहिजे कुठपर्यंत, n पर्यंत. मग आपण फॉर्म्युला वापरतो n प्लस 1 भागेला किती, मग 2. 1 ते n पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज n प्लस 1 भागेला 2. ठीक आहे इथपर्यंत. ओके, चालेल. मग 1 पासून n पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज तर आपण काढू शकतो है ना. ठीक, मग आता जर असं मधातलं असेल तर मग बेरीज कशी करायची. बरं, दोन टॉपिक आहे. ज्या पद्धतीनं नैसर्गिक संख्येची बेरीज करतो त्याच पद्धतीनं मग इथं समसंख्येची पण बेरीज होते, विषम संख्येची पण बेरीज विचारते. ठीक आहे, त्याच पद्धतीने इथं पण सर्व समसंख्येची बेरीज विचारते, सर्व विषम संख्येची बेरीज विचारते. ठीक आहे, बस हा टॉपिक आपल्याला कव्हर करायचा. ओके, ठीक. म्हणजे आपण काय पाहतो की 1 ते n पर्यंतच्या समची बेरीज, विषमची बेरीज, नैसर्गिक संख्येची बेरीज, आणि असं मधातलं दिलं असेल है ना तर त्या नैसर्गिक सम आणि विषमची बेरीज कशी करायची. ओके, ठीक. समजा तुम्हाला असं म्हटलं की 1 ते है ना समजा 52 पर्यंतच्या सर्व है ना नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, असं गणित आहे. नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, समजा असं गणित. आज तुम्हाला माहित आहे ना कसं सॉल्व्ह करायचं. काय करतो मग आपण, n प्लस 1 भागेला 2. मग n ची किंमत किती आहे, मग इथं n म्हणजे 52. बरोबर, n ची किंमत किती, 52. मग आपण बेरीज कशी करतो, 52 गुणिला 53 भागेला किती, मग 2. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हालाही माहित आहे. मग 2 न कितीचा भाग गेला, 26 चा. मग आता 26 गुणिला किती, मग 53. 2/2 च्या गुणाकारानं सॉल्व्ह करू शकता. 53 गुणिला 26, 37 18 8 6 35 3 2 6 37 7 3 5 2 10 3 13. किती आलं मग, 1378. हे आपल्या गणिताचं उत्तर. म्हणजे 1 पासून n पर्यंतची बेरीज करायची असेल तर अशी सिंपल तुम्ही करता. ओके, 1 ते 70 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज. मग तुम्हाला माहित आहे नैसर्गिक है ना संख्यांची बेरीज बरोबर आपण कोणत्या फॉर्म्युल्याने करतो, n प्लस 1 भागेला 2. इथं n ची किंमत किती आहे, मग 70. मग 70 गुणिला 71 भागेला 2. कितीचा भाग गेला, 35. मग काय केलं आपण, 35 गुणिला 71, 2/2 चा गुणाकार फक्त करण्या. आता तुम्ही 35 गुणिला 71 करू शकता. 5 1 5 3 1 3 7 5 35 38 8 3 7 3 21 आणि 3 किती, 24 85. आलं का एवढं उत्तर तुमचं.